आणि भर पावसात आम्ही अशा प्रकारे सीएनजी टाकले. आपला भाऊ सीएनजी टाकताना आणि आता निघतोय इथूनच. पाऊस खूप जोरात आहे खरं तर, आणि आज आमच्या घरच्यांनी कसं पाठवलं ते आम्हालाच माहिती आहे. तर आपला ॲडव्हेंचर चालूच राहील आणि पावसात मात्र आपण नक्की जाणार कर्जतला आणि तिथं जाऊन किती मजा येईल. आणि आपले 9 जण फील्ड आहे सगळ्यात मोठी ती फील्ड. ड्रायव्हर शिर्के बाबू आयला आपल्यासोबत. आम्ही 9 जण एकूण टोटल, आणि एक रिक्षा आपली, त्यामध्ये मामा आहे आणि हा संकेत आणि आपला भैया, हे दोघं. आणि ही समीरची रिक्षा आपल्या, समीर भाऊ आलेला आहे आणि हा आपला अजय भाऊ. काय मॅप बी फॉलो करा, मला नंतर नीट भेटा. चहा बी प्या, थांबता सांगा आम्हाला, एकटे चाय पियाला. आपण एवढा लांब पनवेलला चायला नाही अच्छा खायला. ठीक आहे, चल मग आपण भेटू. जा खायला पनवेलला थांबू. भाई हे बघा मित्र हम तो चले पहाड़ों में चले. 400 पेट्रोल टाकतो आपला भाऊ. आणि आपल्याला हे कितपर्यंत पुढचं येऊन जाऊन ते पाहू. आपली शिबिशाय नाही म्हणजे जास्त काय आपल्याला पेट्रोलची आवश्यकता नसेल असं मला तरी वाटतंय. बूंद बूंद दाल भाई बहुत इम्पॉर्टंट है आज के लिए. चल शुक्रिया दोस्त. आणि आता हवा पण टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला लॉंग रूटला जायचं तर हवा बिवा चेक करून जातोय. तर आपण नंतर अडथळा नाही आला पाहिजे. तर आपल्या बाबूला सगळं माहिती आहे पुढच्या टायरमध्ये किती, पाठी टायरमध्ये कधी, आणि त्याला गाडी चालून चालून सगळ्या गोष्टी माहिती पडल्यात. चला तर मग. आणि हे पेट्रोल पंप आहे आपल्या इथला पार्क साईडचं, पाहू शकता. आता लहानपट ट्रॅफिक आणि वरतून पाऊस, आणि आमची बाईक जेव्हा पुढे जाणार थोडीशी ती बंद चालू होते, पण म्हटलं काही स्टार्टर येतो तिला, स्टार्टर लागतोय. पण वरती फ्लायओव्हर बघा पूर्ण चक्का जाम आहे आणि आम्ही खालतून. आणि मुंबई अशा प्रकारे खोदलेली मेट्रोचं काम चालू असताना पाहू शकता. पाऊस आहे तरी पण लोक काय घरातून बाहेर पडतातच आणि हे ट्रॅफिक वाढतच चाललंय. त्यात मेट्रोचं काम. अशा अनेक संकटांना पार करून तुमचा भाऊ जाणार कर्जतला. कसं आहे मग, चला पावसाळ्यात बाहेर फिरण्यासाठी. आमचा भाऊ असं रिधीमध्ये चालताना, भाऊ आता आपण नाश्त्यात कुठे हॉटेल बिटेल बघा आणि थांब. आपली गँग पण पुढे जाऊन थांबेल. मग सगळं चाय बी पी, एक क्रीम रोल खा, एक रोल खा मस्तपैकी. जास्त काय मागू नको पण. नाही रात्रीचे 12 वाजता थांबले आम्ही आता चाय पियाला. चाय भेटलेली आणि मेडिकल काय ते घेतात दोघं जण खायला. आणि चायवाले इकडं आपल्याला भेटलेत, तर चहा आणि थोडा नाश्ता भेटला तर बरं होईल. रात्रीचं भरपूर ठिकाणी नाही भेटत आहे, कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे जास्त स्टॉल काय ओपन आहेत. पण अशा प्रकारे चांदणी रातमध्ये वाजलेला आहे 1:30 आणि अजूनही आम्ही पोहोचलो नाहीये. म्हणजे आम्ही 9 वाजता निघून आता वाजला 1:30 आणि अजून तासभर लागेल त्यानंतर पोचू. पूर्णपणे काळोख, त्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला दिसणार नाही असा घनदाट काळोख. बघा ही आमची इथे एक रिक्षा आहे, तुम्हाला दिसणार नाही, काळोख आहे ना भरपूर. आणि इथे एक रिक्षा आहे, इथे एक रिक्षा, इथे एक रिक्षा, 2 रिक्षा उभे. A few hours later. उठलाय ही गँग इकडं अर्धी झोपले, कुणाल उठलाय आणि हे सगळे इकडं अर्धे झोपलेत. आणि थोड्या वेळात आपला जायचं फिरण्यासाठी. मंडळी जेव्हा आम्ही रात्री पूर्ण अंधार होता आणि ह्या रिक्षातून आम्ही आलोय, तर फुल अंधार असल्या कारणाने आपल्याला काय व्हिडिओ काढता नाही आला. पण आता व्हिडिओ काढूया. थोडी सकाळ झाले, सकाळचे जेमतेम 8-9 वाजलेत. आमचा कुणाला मॅगी बनवतो सकाळचा नाश्ता म्हणून. मॅगीची फुल तयारी, मोठं पाकिट आणलेलं मॅगीचं. तर कुणाला मॅगी बनवतो सकाळी. सगळे आता उठलेत. ही चूल आहे आजींची आणि हा आपला कामं करतोय पोरगा, चमचे धुतोय. हे आमच्या आजी, हे यांचं आहे घर, ज्यांच्या घरी आम्ही आलोय हे यांचं घर आहे आजींचं. आजी आम्ही आलो इथं राहिलो, तुमचे आभार, धन्यवाद. आणि आपली इथे गँग बसलेली आहे, दाखवल्यात. आणि इथली एक अजून रूम. स्वप्नील भाऊ फुल तयारीमध्ये. शिवम भाऊ आलेला त्या साईडला आहे, म्हणजे आपलं बाथरूम वगैरे. हे छोटं सगळं राज्यांचं खूप सुंदर असं.
इकडं अंधार आहे. प्रकारे मॅगीची सकाळ सकाळची सुरुवात झालेली आहे. आमची गँग मॅगी ह्यानी बनवलंय. बघत आहेत आपल्या चला उठा उठा. नमस्कार मंडळी, राम राम. आम्ही आलो रात्री 3 वाजता. झोपून उठलो तर हे समोरचं दृश्य गावाच्या बाहेरील पाहू शकता कसं आहे ते. जांभरुण गाव तुम्ही पाहू शकता इकडे. हे छोटंसं गाव आणि ह्या घरात आम्ही राहिलोय समोरच्या. हे बघा इथला. आणि आपलं संपूर्ण गाव आणि तिथला आजूबाजूचा परिसर मात्र निसर्गरम्य असं वातावरण असताना आणि समोरचे वॉटरफॉल जे आहेत ना ते पूर्ण दृश्य माझं लक्ष एकदम खेचून घेतात. तिकडे जायचा प्लॅन होता आणि ते सगळे बघा कसले वॉटरफॉल वाहत आहेत. कॅमेऱ्यात मात्र जरा छोटे दिसत आहेत पण डोळ्याने ते एवढे मोठे वाहताना दिसत की काय सांगू. आणि पावसाचं प्रमाण इथे मोठ्या प्रमाणात आहे एवढं मात्र नक्की. आणि शेतीला ही सुरुवात, अर्ध्यांची शेती लावून झाले, अर्धे लावतात. आपण त्या विहिरीच्या इकडे जाऊ आणि पाहू जरा कसं वाटतं आपलं नैसर्गिक वातावरण. ते म्हणजे हे कोकणच पडतं एक प्रकारे. आणि विहीर बघा कशी सुंदर प्रकारे बांधली गेलेली आहे ही विहीर. आणि मधोमध विहीर आहे आणि साईडला संपूर्ण गावच आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि लोकांची लगबग आहे ती म्हणजे लावणी लावण्यात, कारण पाऊस चांगला आहे आणि लावणी लावायला एकदम परफेक्ट आहे. आणि आपला भाऊ संपूर्ण चारी बाजूला गाव आहे आणि मधी विहीर आणि ही सगळ्यांची शेती. दृश्य कसं एकदम बवालवाला आलंय काय सांगू तुम्हाला हे. आणि ही विहीर आपली जेव्हा बोललो होतो त्या बादलीने पाणी काढतात. थोडं गढूळ झालं पाणी कारण सतत पाऊस पडतोय त्याच्यामुळे. पण विहीर एकदम बवाल आहे. बांधलेले एकदम स्ट्रक्चर जे बांधलं आहे ते एक नंबर आहे. दगडी बांधकाम. हे दृश्य बघून तर इतर हवाचं मन करतंय. आणि एक दिवस तर आम्ही हाव, जास्त दिवस नसणार आहे. एक दिवस शनिवारचा, रविवारी आपल्याला निघायचं आहे. पण इथलं सगळं नेचर अनुभवायचं असेल तर तुम्ही नक्की या जांभरुण कर्जतमध्ये. पावसातून चालू जरा फिरण्यासाठी ते म्हणजे बैलगाडा ज्या मोठ्या शर्यती होतात इथे पण. तर एक मित्र जो भेटलाय त्या मित्राकडे आहेत बैल शर्यतीचे, ते पाहण्यासाठी आपले मुंबईकडे सगळे निघालेत एक प्रकारे, जे मुंबईवरून आलेत ते. आणि हे भिजतायत पावसात. ही वस्ती आहे कुठली वस्ती? नाव आहे काय वस्तीला? काय नाव आहे? लिमणेवाडी. साईडला हे बैल साईडला. याचं नाव का मित्रा? आणि याचं मोरा आणि शंभू आपल्या. बघा हे शर्यतीचे आहेत बैल. शर्यत कधी आता तुमची आहे की नाही? आता दिवाळीला. अच्छा बघ एक नंबर मित्रा. शंभू खूप अग्रेसिव्ह दिसतोय मला थोडा. एक नंबर आहे. शंभू मोठा आहे भरपूर वाटतं. हा थोडा आहे छोटा पण ठीक आहे. एक नंबर मित्र. चांगले पाहिलेत तुझे. दाखवल्याबद्दल आमचा आभार आहे. साठी आता अमोलला कुठे घेऊन चालला माहित नाही. आणि समीर शेततळ दाखवतात. शेततळ आमचं असे स्विमिंग पूल. आणि हे बघा नैसर्गिक वातावरण. इकडे काय आतमध्ये? हा मग चल की शेततळ बघूया कुठे थांब जरा. आणि एवढी गँग आले बघण्यासाठी. पाणी बघा साठवलेलं अशा प्रकारे आंघोळीसाठी वाटतं. हे कशासाठी वापरतात मित्रा? कशासाठी वापरतात हे पाणी? मासे. अच्छा मासे सोडले. अजून मोठा आहे का पुढे? अच्छा हे छोटं ह्याच्यात मासे सोडलेत. आणि पुढं अजून एक आहे तिकडे मासे व्यापारी म्हणत. आपला मामा होता शुभम आणि हा होता मंदार आणि सौरभ होता. ते नाही ते बोलले जाऊन दे त्यांना. अच्छा हे मोठं एक नंबर आहे रे हे तर. मासे पकडताय ना? विकता का मासे? किल्ल्याच वाढतात आणून ते वाढतात, त्यांची वाढ होते, नंतर विकतात का? विकतात.
कुठे आलं? आज चाललंय काय मासे पकडायला? हे काय करतं? आणि अच्छा, लय उंच आहे का? उंच किती असेल? 8-1 फूट असेल का? 8-10 फूट? 8 फूट. मासे आहेत कुठले कुठले बोलला? मासे उडलेत? पंतूर पंटूस. अच्छा, कटला भारी आहे. तर रामराम मंडळी, सईकडनं आपण गाव फिरून आलो आणि आता चाललो आपण आपल्या घरी. आणि घरी जायच्या आधी हा तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.